ह्या सर्व समस्येवर तोडगा काढण्याकरिता आंदोलन केलेले आहे। आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की ज्या कनान नगरीमध्ये देशाचे पंतप्रधानाला यावं लागलं त्यानंतरही ह्या गावातून मला तुम्ही आपण सामोरं ठेवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे हात जोडून आभार करतो। आणि तो हक्क माझ्या होताच, कारण की ह्या गावाचा मी सुपुत्र आहे। कनान कांद्रे टेकाडी हा माझा गाव आहे। मी वेगळा नाही, आपल्या मधलाच होता, सर्वसाधारण परिवारातलाच आहे। एका WCLच्या वर्करचा मुलगा आहे। कोणताही राजकीय वारसा नाही, फक्त माझे काका नरेश बर्वे हे एक राजकारणात होते, त्याच्या व्यतिरिक्त आमच्या परिवारामध्ये कुणीच राजकारणात नाही। एका साधा ग्रामपंचायत सदस्य कोणी बनलेला नाही। मला वाटते मीच पहिला, माझी काकू ग्रामपंचायत सदस्य बनली, त्याच्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य बनलो। एवढाच आमचा राजकीय वारसा होता। त्यानंतरही आपण सर्व, आपल्याला खूप प्रलोभन आले असेल, सर्व आले असेल, तरी आपण न झुकता आपण आपल्या गावच्या पुत्राला सामोरं ठेवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। त्याचप्रमाणे हा गावची जबाबदारी पण माझी आहे। ह्या गावात मी लहानाच्या मोठं झालेला आहे आणि मी माझ्या नेहमी सांगतो की ज्या नगर परिषदेला 150 कोटी रुपये आलेले आहे, त्या नगर परिषदेचा विकास बघा आणि कांद्रे ग्रामपंचायत आपल्या बाजूला आहे, त्या ग्रामपंचायतीचा विकास बघा, दोघांची तफावत करा, आपल्याला उत्तर मिळून जाईल का ग्रामपंचायतचा विकास कसा आहे आणि एका नगरपालिकेचा विकास कसा आहे। ज्या नगरपालिकेमध्ये 150 कोटी रुपये आले आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये 15 कोटी रुपये आले, त्या 15 कोटीच्या गावाला बघा फिल्टर पाणी आहे, आंघोळ करायला फिल्टर पाणी मिळतं त्या कांद्रे गावाला, आणि या गावाला कनानच्या गावाला प्यायला पाणी मिळत नाही। ही तफावत आहे। म्हणून सांगतो आपल्याला का हा भ्रष्टाचार आहे आणि जे नेत्यांच्या भरोश्यावर नगरपालिका चालत आहे, त्या नेत्यांच्या फक्त विजन, काही नियोजन नाही, शून्य नियोजन आहे। फक्त GR काढायचे, काहीतरी खोट्या थापा मारायच्या आणि लोकांची दिशाभूल करायच्या। 20-25 वर्षाच्या राजकारण, 25 वर्षामध्ये मी माझी विधानसभा कशी तयार केली असती तर मला प्रचार करायची गरज पडली नसती। जसे अनिल बाबू आहे, आमचे सुनील बाबू आहे, यांची विधानसभा जाऊन बघा, कशा बाजार समित्या चकचकतात, कशा बस स्टॉप त्यांचे आले आहे। आपण मी आज जिल्हा फिरत आहे, मला लाज वाटते की मी रामटेक विधानसभेमध्ये राहतो आणि 25 वर्षापासून एकच आमदाराला निवडून देतो, परंतु कुठे विकास दिसत नाही। मायनिंगचा एवढा मोठा फंड आहे, मायनिंग आपल्या WCL ला आहे, सर्व असून सुद्धा काटोलला तर मायनिंगचा फंड जात नाही, खूप कमी जातो। सावनेरला आणि रामटेक हे दोन एक सारखे मायनिंग फंड भेटते यांना, तरी सावनेरचा विकास बघितल्यावर रामटेकचा विकास शून्य दिसतो, कारण की यांचे नियोजनच शून्य आहे, यांची विचारशक्तीच नाही विकासाची। फक्त शेवटच्या वर्षी यायच्या, काहीतरी फुलताबा द्यायच्या आणि आपलं काम काढून निघून जायच्या। कनानचा विकास आपण बघत आहे, 25 वर्षापासून एक आमदार इथं नेतृत्व करत आहे आणि एका बाजूला आपण सांगितलं आपल्याला कांद्री बघा, जिथं मी त्याला कधी भटकू देत नाही, आणि तो त्याचा विकास बघा आणि कनानचा विकास बघा, आपल्याला फरक दिसेल। कारण त्याच्या मागचं एकच आहे की हा गाव आपला आहे। आपला गाव असल्यावर कुठेतरी दुःख होतो। ज्या पोटतिडकीने आपल्याला माझे खासदारांनी सांगितलं की कशा प्रकारे कनानमध्ये सिमेंट रोड बनवणार, याला विकास म्हणते का? माझ्या गावच्या बेरोजगार लोकांना कुठे रोजगार नाही, WCL आहे, NTPC आहे, इथं वीज निर्मिती केंद्र आपल्या इथं 2-2 आहे, कुठेच काही नोकरी नाही। कनानची MIDC आता बंद केलेली आहे, आता ते महिला MIDC आणत आहे। कनानचे पूर्ण उद्योग बंद झाल्यावर महिला MIDC आणत, इथं लोकांच्या हाताला रोजगार नाही आणि महिलांना चुत्या बनवण्याकरता आता महिला MIDC आणतो म्हणून सांगितलं। आताच मी कुठेतरी कोणत्यातरी न्यूज चॅनलवर बघितलेलं आहे। अशा प्रकारचे वेगवेगळे खोट्या गोष्टी आपल्याला माहिती मिळतील। आता इलेक्शन जसं जवळ येईल तसं खूप योजना येतील आपल्याजवळ, पण त्या भूलथापामध्ये जायचं नाही। ज्याप्रमाणे आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मागे लोकसभेमध्ये निवडून दिलं, त्याच प्रकारे आपल्याला आपल्याकडून मी वचन घेतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये पण आपण आमदार आमच्याला महाविकास आघाडीला निवडून द्या आणि त्यानंतर बघा कनान नगर परिषदेच्या काय आपल्या झाल्याशिवाय राहणार नाही, याची जबाबदारी मी स्वतः आपल्या गावचा सुपुत्र म्हणून घेतो। आपल्याला आपण ज्या पोटतिडकीला पट्ट्याचा विषय ठेवलेला आहे, नक्कीच मी येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये त्या पट्ट्याच्या विषयावर आपल्या SDO इथं बसून आपण मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंगमध्ये ठरवू तर काय कारण आहे धरमनगरला पट्टे आतापर्यंत मिळालेले नाही आणि ज्या लोकांच्या अतिक्रमण बेकायदेशीर त्या शिवोनी तोडलेला आहे त्याच्यावर नक्कीच कारवाई करू, एवढं आपल्याला आश्वास करते। ज्याप्रमाणे मी शमशान घाटचा विषय ज्या गावात आज जन्माला आलो आणि आपण सर्व मैत्रीला आपण सर्वच लोक इथे दूर मैत्रीला जातो, त्या जागेवर एक साधा सेट सुद्धा नाही आहे। आपल्याला ऊन वारा आणि पावसाळ्यामध्ये तशाच पद्धतीने आपल्याला आपली मैयत आपल्या घरच्या लोकांना जाळावं लागते, आपल्या
संबंधी लोकांना जावं लागते ते बघून त्यांनी मी स्वतः नगर परिषद मध्ये जाऊन स्वतः आढावा लावून त्यांनी उपाध्यक्षांनी मला अर्ज दिला त्या अर्जावर घेऊन त्यांनी मी स्वतः लक्ष घालून त्यांनी ते कलेक्टरकडे प्रपोजल केलेलं आहे. नक्कीच आपण ते जागा पण मंजूर करू आणि तिथं निधी पण मंजूर करू. आपल्याला आश्वस्त करतो आपल्या जे मत मला देशाच्या पंतप्रधान आल्यानंतरही आपण ह्या गावातून मला व्हिजिट केलं आणि लीड दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार मानतो ना. आपला मत वाया जाणार नाही एवढं आपल्याला आश्वास करतो. थांबतो. मला दुसरा समोर कार्यक्रम आहे म्हणून मी थोडीशी लवकर रजा घेतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. जोरदार ताड्या. आमचे सत्कार मूर्ती श्री बबलूभाऊ बर्वे. आम्ही सगळ्यांची अपेक्षा